पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आणि अंतिम आठवडा आजपासून सुरू होतो आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याने पडसाद विधिमंडळामध्ये आता उमटू शकतात। कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे आणि 293 प्रस्तावान्वये राज्यातल्या कृषी सिंचनाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। बांधकाम कामगार मंडळातला भ्रष्टाचार, ठाण्यामध्ये कांदळवनांची तोड करून इमारतींचं बांधकाम केल्या प्रकरणात लक्षवेधी असणार आहे। तर पावसाळी अधिवेशनाचा हा तिसरा आणि अंतिम आठवडा आहे, तोही वादळी ठरणार आहे। प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं होतं आणि त्याचे सुद्धा काही पडसाद कामकाजात उमटतात का पाहूया। तर बावनकुळे सध्या बोलतात, थेट जाऊया। आमचे गिरीश महाजन जी आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत, 137 आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे, आणि त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नागरिकाचं काम आम्ही करतो, म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे। थँक्यू सर, थँक्यू सर। तर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। एकंदरीतच आजचं विधिमंडळातलं कामकाज कशा पद्धतीने पुढे जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्यामधल्या कांदळवनांची तोड करून इमारतीचं बांधकाम केल्या प्रकरणात सुद्धा आज लक्षवेधी असणार आहे।